भिवंडी तालुका कुकसे गांव कुकसे ग्राम पंचायत के अंतर्गत भोईर गांव स्थित अकारी पड़ित जमीन सर्वे नंबर 11 व 12 जो 6 एकड़ जगह है, जो बाप दादाओं के जमाने से कुकसे गांव के किसानों के कब्जे में था। उसी जगह पर ग्राम पंचायत कार्यालय, मस्जिद, मंदिर, बुद्ध विहार, शमशान भूमि, कब्रिस्तान, स्कूल, समाज मंदिर, बहुउद्देशीय हॉल, सरकारी इमारत, क्रीडांगन, आंगनवाड़ी, बालवाड़ी, उप केंद्र, विधवा निराधार के लिए आरक्षित जगह थी, जिसको मंडल अधिकारी संतोष आगीवाले की मिली भगत से साई सदगुरु रियलिटी के प्रोप्राइटर पद्माकर पांडुरंग भोईर को बेच दिया गया है। ऐसा आरोप कुकसे गांव के किसानों ने आरोप की है। उसी जगह पर विकासक पद्माकर पांडुरंग भोईर ने कई गोडाउनों की निर्मित की गई है और कुकसे गांव के किसानों ने यह भी आरोप लगाया है कि गोडाउन बनने की वजह से विकासक पद्माकर पांडुरंग भोईर ने पुराना नाला बंद कर नया नाला बनाकर चालू किया गया है, जिससे कुकसे गांव के किसानों को इस नाले से भारी नुकसान का सामना करना पड़ता है, जिससे कुकसे गांव के किसानों में भारी आक्रोश देखा गया। इसी आक्रोश को लेकर आज दिनांक 12 मई 2026 को मंडल अधिकारी संतोष आगीवाले व तलाठियों ने नाले की सर्वे कर कुकसे गांव के किसानों को पंचनामा कर मंडल अधिकारी ने नया नाला बंद कर जूना नाला चालू करने का आश्वासन दिया। और आगे हम आपको बता दें कि इन सभी समस्याओं को लेकर कुकसे गांव के किसान नरेश देव पाटिल ने जिला अधिकारी थाने, तहसीलदार कार्यालय भिवंडी, मंडल अधिकारी पड़गा, पुलिस स्टेशन पड़गा, प्रांत कार्यालय भिवंडी, पंचायत समिति भिवंडी, ग्राम पंचायत कार्यालय कुकसे, तलाठी कार्यालय, इन सभी जगहों पर लिखित पत्र देकर शासन प्रशासन से इन सभी समस्याओं को जल्द से जल्द समाधान करने की मांग की है।
जमीन कशी काय ऑर्डर आहे? प्रायव्हेट डेव्हलपरला द्यायचा अधिकार आहे का तुम्हाला? गव्हर्नमेंटने दिली का मी दिली का? गव्हर्नमेंटने दिली शासनाने दिली गव्हर्नमेंटने दिली शासनाने काय दिलं कशाबद्दल? ऑर्डर आहे नाही कशी ऑर्डर आहे? 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 शासन डायरेक्ट कशी काय काय देवस्थानाची या देणगी दिलेला आहे ज्याच्याजवळ जागा आहे ना कब्जाला त्याच्या नावावर करतात. यांच्या जागे यांच्या जागा यांच्या दुसऱ्यांच्या नावावर कशी ऑर्डर बघा ना तुम्ही असं काय बोलता? शेतकरी में काला आहे शेतकऱ्यांच्या नावावर व्हायला पाहिजे. ऑर्डर दिली अहो तुम्ही येऊन ऑर्डर वाचा. ऑर्डर माहिती आम्ही का बरोबर घेऊन येऊ का ऑर्डर? ऑर्डर दाखवतो. आम्ही बघू. अरे सरकारी जमीन सरकारी तुम्ही तुम्हाला एक अर्ज द्या आणि कलेक्टरला पण अर्ज द्या, मोर्चा काढा इथं सरळ साहेब काय बोललो तुला? बोलतो पोलीस लहान आम्ही तुम्ही बोला. हे बोलता सगळी सरकारी जागा जमा कशी काय आणि संदीप बुवा संदीप बुवा दुसरा काय केलं काय केलं? बोलतो सरकारी जमा होणार आहे जागा तुला कोणी याही दिली? हा पोलीस तुम्हाला इथल्या असं दाखलते असं तसं करून ही जागा तुम्ही डायरेक्ट असं केली आहे. साहेब तुम्हाला अधिकार काय नाही बोलवलं? आम्ही नाही बोलवला काय बोलायचं काय काय आम्ही यांना काही बोललेलं नाही. आम्ही शासनाचं काम करतो. आम्ही धमकी द्या नाही. आम्ही काही घालवलं नाही जागेवरती. मग काय धमकी काय झालं? आम्ही कधी धमकी दिली आहे ना? पोलीस येते असं बोलतो. आम्ही कधी धमकी दिली? पोलीस दिले नाही. तुला मी काय बोललो? जागा खाली केली, जागा तुला ताब्यात घेऊन टाक बोलून तुला. तुम्ही कधी आल्या खाली काय? आता पण जाऊन बघ. गेलो तुम्ही दादागिरी करता पडता. तुला आता पण जाणार जागा तुझी खाली आहे. अरे खाली म्हणजे माती कशाला टाकली तुम्ही? कारण चुकीनं झाली असं कशाला टाकली? अरे खड्डू का खाली केली ना जागा. सरकार आणि याला तलाठी आणि आपले मंडल अधिकारी यांना मी या नवीन नाल्या बंद करण्यासंदर्भात अर्ज दिला होता.
तर ते आता जागेवर येऊन पंचनामा केलेला आहे. जुने नाल्याचे पाणी केले, आता ते पंचनाम्यामध्ये लिहिलेलं आहे का नवीन नाला आम्ही बंद करून जुना नाला चालू करतो. बस एवढीच आमची तुम्हाला मागणी. त्रास काय होतो या ठिकाणी, काय त्रास आहे तुम्हाला शेतकरी लोकांना? शेतकरी म्हणजे आमच्याकडे पूर्ण व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, सातबारा आहेत. पूर्ण जमिनीचं मोठ्या प्रमाणावर फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. पावसाळ्यामध्ये म्हणजे हा. जमीन लावण्या योग्य नसते. पूर्ण होते, उपासमारीची वेळ येईल अशी एवढी परिस्थिती भयानक होते. इथे डेव्हलप आहेत ते कोणाला Develop. पोचतील यांचा भाडा चालू आहे. हा. त्या उल्लेख केले का आमची शेतजमीन नव्हतं, इथे तर पूर्ण डेव्हलप झाले. आणि त्याही मग हा आम्हाला शेतकरी, सामनेवाल्याने सामनेवाल्याने असं मला अर्ज दिलाय का आमच्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नाला जर खुला केला नाही तर मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. पण तसं इथं शेती कोणाची राहिलेलीच नाही, पूर्ण गोडाऊन आहेत, बांधकाम आहेत. नेमका त्रास कोणाला आहे नेमका? आम्हाला झाला शेतकऱ्यांना आहे. आम्ही स्थानिक शेतकरी. आमची आणि चारच्या पाच एक जागा पडलेल्या आहे. आणि दुसरा विषय असा आहे, जी आमची 6 एकरची कब्जा ओढलोपर पिढ्यानपिढ्यांची जागा जी आहे, 6 एकर तलाव आहे, त्याची अकाटीपर्यंत 6 एकर तलाव आहे, त्याच्यामध्ये रोजगार हमीचा ते या लोकांनी परस्पर कंपनीच्या नावाने विकलेले आहेत. त्याच्या मेन मिली बघत आगिवलेच आहेत. मागणी अशीच आहे कधी ज्याच्या कब्जा आहे ना हा. त्या शेतकऱ्यांनी जमीन मिळावी. आणि त्याच्यामध्ये एक असा विषय आहे का ग्रामपंचायतची एनओसी नाही, ठराव नंबर नाही, काहीच नाही. ग्रामसभेमध्ये ठराव नाही, का आवक जावक नंबर नाही, काहीच नाही. ही मनमानी हा. करून ही मनमानी अशी झाली हा. का हम करू कायदा झाली त्यांचा. पोलीस स्टेशन त्यावेळी सुपूर्ण याच्यामध्ये कायदेशीर त्यावेळी पूर्ण असं दबाव आणले का या सगळं आमचंच आहे. आमचं इथं कोणीच नाही. आणि 15 वर्षाचा कब्जा दाखवले त्यावेळी येऊन तिथं जागेवर कधी हा. लावले का काय? अकाली आता पडलेलं आम्ही आहे. लावतो. हा. आम्ही लावतो जमीन, हा. त्यावेळी दाखवावं ना का आम्ही 1 वर्ष लावले कधी. आणि या आगिवली तात्याने 15 वर्षापूर्वीचा कब्जा पीक पाणी लावून पीक पाणी लावून तिथं 15 बोरच्या नावावर पीक पाण्यावर नाव लावले. आणि आता ते कंपनीच्या नावाने परस्पर शाही सद्गुरू रियालिटी कंपनीचं नाव आहे. त्याचा पोपट आहेत परमागा भोईर. आणि विषय असा आहे निवड 6 एकर नाही की आमची 54 एकर जागा आहे. ज्यांची एकीच्या नावाला उतार आहे, नाव आहेत ना त्या लोकांना सुद्धा आम्ही त्यामध्ये इन्व्हॉल्व केले. त्यांना माहित पण नाही, फक्त आता पैसे द्यायचं. आता हा जर विषय निघाला नसता तर हलवालो त्याही बरोबर ते पूर्णपणे ती आणि हा त्या इथे परस्पर आहे. हा. प्रशासनाकडे तुमची मागणी काय आहे? कधी जागा अकाली पडली ती ग्रामपंचायत ताब्यात द्यावा. द्यावा. तिथं आम्हाला समाज जोडा असेल, गावाचा काय विकास असेल त्या आणून बनवणार. आणि जे कोणी लागवड करत असेल त्यांचा कब्जा त्याचं नाही हो. बस एवढीच अपेक्षा आहे. आणि नवीन नाला बंद होऊन जुना नाला चालू करावा एवढीच अपेक्षा आहे. एवढंच आमचा काही विषय काहीच नाही. फक्त माधुरी कोणी यावीच, करतो. डेव्हलप यांचाच. आणि शेतकरी आम्हीच उलटी धमकी शेतकऱ्याला कोण आळत नाही. फक्त डेव्हलपमेंट आमचा पॉट भरावा, शेतकरी मेलाचं चालू. चालेल. शेतकरी म्हणणार कोण कुकसा आधीतली लोक जे आहेत ना 5-5, 6-6 एकर आता ही भिंत वर्ष बांधून आमच्या शेतनात जाम झालेलं आहे. शेतकऱ्यांचा एकच आता विषय आहे का आता पुढचा मोर्चा आमचा तहसीलदार कार्यालयावर राहील, आंदोलन राहणार पुढची दिशा. अकाली पडे गुडसोसाठी काय आश्वासन दिले, काय ऑफिसर जे तहसीलदार आलेले होते हे मंडल अधिकारी तात्या आलेले होते, आश्वासन दिलंय, पंचनामा करून ते आश्वासन दिलंय का जुना नाला चालू करू. सगळं जोरात चालू झालं नाही तर आम्ही मग आंदोलन करणार.